आता घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मानं पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत सवाल उपस्थित केलेत। पाकिस्तानच्या खेळाडूंची वागणूक चांगली नव्हती असं आम्हाला मॅच दरम्यान जाणवल्याचं अभिषेक शर्मा म्हणालाय। जसं की प्रत्येक बॉलवर हल्ले होत आहेत असं जाणवत होतं असं त्यानं सांगितलंय। आपलं शुभमन गिलशी बोलणं झालं, त्याला म्हटलं की आपण सामना जिंकूनच प्रत्युत्तर द्यायचं आणि आम्ही तेच केलंय। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे। या विजयानंतर सूर्यानं पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलंय। सूर्यकुमार यादवनं भारत-पाक रायव्हलरीबाबत मोठं विधान केलंय। रायव्हलरी बाबत प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे, कारण जर दोन संघ 15 ते 20 सामने खेळलेत आणि स्कोर लाईन 7-7 किंवा 8-7 अशी असेल तर त्याला रायव्हलरी म्हणता येईल। पण जर स्कोर लाईन 10-1 किंवा 13-0 अशी असेल तर मला नक्की आकडा माहित नाही, तर मग ही रायव्हलरी उडतच नाही। सूर्याचा हा पत्रकार परिषदेतील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। सूर्यानं हसत हसत पण चोख उत्तर पाकिस्तानला दिलंय। मैं एक्चुअली ये क्वेश्चन के ऊपर एक चीज़ बोलना चाहूँगा। मुझे ऐसा लगता है कि आप लोगों को ये क्वेश्चन पूछने बंद कर देना चाहिए अभी राइवलरी के ऊपर, बिकॉज राइवलरी स्टैंडर्ड राइवलरी एक ही बात है सर। कोई टीम अच्छा क्रिकेट खेले नहीं खेले, मेरे हिसाब से अगर दो टीमें 15-20 मैच खेल रही हैं और उसमें अगर 7 ऑल है या 8-7 से कोई आगे चल रहा है तो उसको अच्छा क्रिकेट खेलना बोलते हैं और उसको राइवलरी बोलते हैं। 13-0 10-1 मुझे पता नहीं क्या स्टैट है, बट दिस इज नॉट अ राइवलरी एनी मोर। आशिया कपमधील सुपर 4 सामन्यामध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवलाय आणि फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकलंय। या स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला सलग हा दुसरा विजय ठरलेला आहे। या सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं। सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान आरामामध्ये पार केलंय। अभिषेक शर्मानं 39 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या, तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिलं। या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला। त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले। पाकिस्तानला हरवून भारताचा दणदणीत विजय झालाय। या विजयानंतर नागपुरात मध्यरात्री क्रिकेट प्रेमींनी जल्लोष केलाय। धरमपेठ परिसरामध्ये तरुणांनी तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन जल्लोष केलाय। भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। जीएसटी दरामध्ये कपात केल्यानंतर आजपासून नवे दर लागू होणार आहेत। जवळपास 375 वस्तूंवरील दर हे कमी झालेत। आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत, औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत। त्यामुळे नव मध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला। आता फक्त 5% आणि 12% असे 2 जीएसटीचे स्लॅब असतील असं मोदींनी स्पष्ट केले। तसेच 12% स्लॅबमधल्या जवळपास 99% वस्तू 5% स्लॅबमध्ये आल्याचं मोदींनी जाहीर केलंय। सिर्फ 5% और 18% के ही टैक्स स्लैब रहेंगे। अनेकों सामान, अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल 5% टैक्स देना होगा। जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था, उसमें से 99% यानी करीब करीब 100 के निकट 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई है। तर जीएसटी स्लॅबमध्ये झालेल्या बदलानंतर कुठल्या वस्तू स्वस्त होत आहेत हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कुठल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सामान्यांना दिलासा मिळणार आहे? इलेक्ट्रिक गाड्या, केसांचा तेल आणि शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, दाढीचे सामान, बटर, तूप, चीज, पाकिटातले नमकीन, भुजिया, मिक्सचर या सगळ्या गोष्टींवरच्या किमती कमी होणार आहेत। बाळाची दुधाची बाटली, डायपर, नॅपकिन्स, शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स, त्यासोबतच चष्मे आणि रोग निदानाची उपकरणं हे देखील स्वस्त होणार आहेत। ट्रॅक्टरचे टायर, सुटे भाग, जलसिंचन, तुषार सिंचनाची उपकरणं, कृषी उपकरणं, कृषी फवारणी औषधं देखील स्वस्त होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो।
शून्य जीएसटी कशावर आहे तर आरोग्य विमा, पनीर, पराठा, त्यासोबतच खाकरा, चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, 33 जीवनरक्षक औषधं. गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, खोडरबर, वह्या, नकाशे, चार्ट, ग्लोब, सिमेंट या सगळ्या वस्तूंवर शून्य जीएसटी असेल. त्यामुळे अनेक गोष्टींच्या किमतीत मोठी घट होणार आहे. आता एक महत्वाची बातमी आहे. गर्व से कहो स्वदेशी है हा कानमंत्र दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. देशवासियांना संबोधन करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केलाय. देशाला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूंनाच भरलं पाहिजे, कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. एकीकडे अमेरिकेनं भारतावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा अतिशय महत्वाचा मानला जातोय. हमारे प्रोडक्ट्स की क्वालिटी दुनिया में भारत की पहचान बढ़ाए, भारत का गौरव बढ़ाए. हमें इस लक्ष्य को लेकर काम करना है. साथियों, देश की स्वतंत्रता को जैसे स्वदेशी के मंत्र से ताकत मिली, वैसे ही देश की समृद्धि को भी स्वदेशी के मंत्र से ही शक्ति मिलेगी. जीएसटी कपातीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात. जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे. या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण. आजपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव साजरा करा या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. 100 चूहे खाकर बिल्ली हज को चली अशी टीका खरगेंनी केली आहे. 9 वेगवेगळ्या स्लॅबद्वारे गब्बर सिंग कर लादला गेला आणि 8 वर्षामध्ये 55 लाख कोटींहून अधिक कर वसूल करण्यात आला आणि आता तुम्ही जवळपास 2.5 लाख कोटींच्या बचत महोत्सवाबद्दल बोलत आहात अशी टीका खरगेंनी एक्स पोस्टद्वारे केली आहे. तर जनतेवर खोलवर जखमा करून फक्त मलमपट्टी लावत आहात, सरकारनं जनतेची माफी मागावी असंही खरगेंनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुढची महत्वाची बातमी. ठाण्यामध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंच्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबेमा ट्रस्टच्या दुर्गेश्वरी देवीचं आज आगमन होणार आहे. कळवा इथल्या मूर्ती कारखान्यातून ही मूर्ती टेंभी नाका इथे आणली जाईल. या मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असते. यंदा मात्र या देवीच्या मिरवणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि केदार दिघेही येणार असल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या काही दिवसांपासून आनंद दिघेंवरून राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामध्ये आता देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये जर दोन्ही गटाचे नेते समोरासमोर आले तर नक्कीच वाद होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तही चोख तैनात करण्यात आलेला आहे. आता पुढची महत्वाची बातमी. हैदराबाद अंमलबजावणीला मान्यता देत मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ करणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या रीट याचिकांवर सुनावणी पार पडेल. 2 सप्टेंबरला शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची तसेच शासन निर्णयामध्ये सुधार करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची कार अज्ञातानं पेटवण्याचा प्रयत्न केलाय. जालन्यामधल्या नीलम नगर परिसरामध्ये रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान ही घटना घडली आहे. ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी उभी होती त्याच ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला. गाडीवर टाकलेल्या कव्हरवर कॅनमधील ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर ही आग लावण्यात आली. आगीनं भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झालं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि मोठा अनर्थही टळलेला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करतायत. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेतोय अगदी छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा.